तर गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे 20 जून आणि आम्ही आहे सरचूमध्ये. तर मित्रांनो, जसं तुम्ही बघितलं आहे, काल आपण हानलेवरनं उमलिंगला केलं होतं, म्हणजे परवाच्या दिवशी केलं होतं उमलिंगला, आणि त्यानंतर हानलेवरनं लेह मनाली हायवे थ्रू इथे सरचूमध्ये आलेलो आहे. छान रस्ता एक्सपिरियन्स केला लेह मनाली हायवे. इट्स व्हेरी सिनिक. घाटा लूप्स चॅलेंज, माहे ब्रिज, विस्की ब्रिज, अजून कुठला ब्रिज आहे रे बाबा, ब्रँडी ब्रिज आहे, आणि एक आहे टुईंग ब्रिज. ओके, हे सगळं क्रॉस करत आता आम्ही आलेलो आहे हिमाचलमध्ये. दिस इज सरचू आणि हे आमचं आहे कॅम्प, दोरजे कॅम्प. दिस इज दोरजे कॅम्प्स सरचू. दीज आर दी टेम्पररी कॅम्प्स. आणि दोन्ही साईडनी जो एरिया आहे, इकडे पण डोंगर आहेत आणि इकडे सुद्धा डोंगर आहेत. हे बघा वर दिसत असेल, ठीक आहे. तर दोन्ही साईडनी डोंगर आहे आणि मधात जो फ्लॅट जो लँड आहे, तिकडे हे कॅम्प्स बसवण्यात आलेले आहे. तर रात्री ॲक्च्युली खूप जास्त वारा चालतो आणि खूप जास्त थंडी होऊन जाते. थोडासा स्ट्रगल झाला थंडीचा. दॅट इज द पार्ट ऑफ दिस जर्नी. आता नाही वाटत आहे, आता नॉर्मल आहे. बघा, मी नॉर्मल टी शर्टवर आलेलो आहे. तर कोल्ड स्टार्ट केलेली आहे गाडी आणि पेट्रोल भरून टाकलेलं आहे जेरी कॅन्स थ्रू. म्हणजे जेरी कॅन्स नाही, मी तर डबक्या आणल्या होत्या त्या डबक्या थ्रू. तर आजचा प्लॅन असा आहे की आज आपल्याला करायचं आहे चंदीगड किंवा झिरकपूर. तर अराउंड 350 ते 400 किलोमीटर होणार आहे. तर सरचू पासून आम्ही पुन्हा लेह मनाली हायवे, मनालीला क्रॉस करूया, अटल टनल क्रॉस करूया, बारलाचला सुद्धा राहणार आहे. इट विल ऑल्सो बी चॅलेंजिंग रूट, पण मजा येणार आहे आपल्याला. तर मजा येते बाबा. ते सगळं करून आपण चंदीगड, जर जमलं तर चंदीगड क्रॉस करूया, जर चंदीगड क्रॉस करणं जमलं तर झिरकपूरमध्ये थांबूया. तर आजचा हा प्लॅन असणार आहे. ओके, आता टाइम झालेला आहे 7:23. 7:30ला नाश्ता लागणार होता. बस थोड्या वेळाने नाश्ता लागेल. नाश्ता करूया, रेडी होऊया आणि आजची जर्नी सुरू करूया. नाश्ता लागलाय का असं उघडून बघ ना. तर मित्रांनो, हे आमचे टेंट्स आहेत. बऱ्यापैकी सुविधा आहे. बस इलेक्ट्रिसिटी जी असते ना, चार्जिंग पॉईंट्स तुम्हाला भेटणार नाही. झिरो कव्हरेज एरिया आहे इथे. कव्हरेज सुद्धा नाही आहे, ना जिओ, ना एअरटेल, ना पोस्टपेड, ना प्रीपेड, नथिंग. तर चार्जिंगची गरज सुद्धा पडणार नाही. आपल्यासारख्या लोकांना पडते ज्यांना व्हिडिओ फोटो काढायचे आहे. नाश्ता रेडी आहे. चलो सर, नाश्ता करते. रेडी आहे. कशी होती सर रात्र? वॉज सुपर कोल्ड. This was the coldest place of our entire trip. Not even Ras, not even Umlingla, not even Pangong. येस, Pangong से भी. पँगॉंग पेक्षा सुद्धा थंड, भयंकर. डबल ब्लँकेट घेऊन सुद्धा माणूस असा थरथर. But the stay was lovely. Yes. Beautiful, scenic. आणि जेवण टेस्ट पण छान आहे. आता नाश्ता बघूया. इथे आपला आहे डायनिंग एरिया. इथे राहणार नाश्ता. थोडंसं दाखवतो कारण बाकी लोक असतील. चला. ब्रेड आ गई बेटा? आ जाएंगे जो सीख रहे हैं ना, वो आ गया अपने. तर मित्रांनो, तयारी झालेली आहे. सरांची तयारी बघा किती झालेली आहे. दिखाओ थोड़ा सा सर की तयारी देखो. सिर्फ पैंट बाकी है. सिर्फ पैंट बाकी है. अर्पण और मैं रेडी हो गए, तो तब तक के समय का सदुपयोग करते हैं और फोटो खींचते हैं. निकालने दो गाड़ी, चलने दो कंटिन्यू. तर मित्रांनो, तयारी झालेली आहे. तिसऱ्यांदा सांगत आहे. कीर्ती सरांच्या रूममध्ये ॲक्च्युली पाणी लीक झालं होतं. त्यामुळे त्यांचं रायडिंग जॅकेट, ग्लव्ज आणि हेल्मेट सुद्धा, टँक बॅग सुद्धा सगळं काही ओलं झालेलं आहे. कारण त्यांनी जमिनीवर ठेवलं होतं. त्यामुळे थोडासा वेट करत आहे. तेव्हापर्यंत मी ब्लॉग करतो. अर्पण भाऊ तिकडे फोटोग्राफी करत आहे. अर्पण भाई, से हॅलो फ्रॉम देअर. अच्छा, ठीक आहे. तो रील बनवत आहे. आता टाइम झालेला आहे 9:13 झालेले आहेत. ओके, बस यार, आता निघूया. आता घरची आठवण येत आहे सिरियसली. अजून 3 दिवस ऍक्च्युली. इकडनं चंदीगड टू ग्वालियर आणि त्यानंतर नागपूर, म्हणजे 2 स्टे अजून राहणार आहे. बस आजचा जो दिवस राहणार आहे, आज चंदीगडपर्यंत आपण ब्लॉक करूया. चंदीगडच्या नंतरचा मी अपडेट तुम्हाला देणार. दॅट विल बी शॉर्ट अँड स्वीट सो दॅट वी कॅन एंड आवर जर्नी. पण मेन जे आहे, एंड जे फिलिंग आहे, ते तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये दिसेल. कारण आज आपण
या सीनला, या डोंगरांना, या पहाडीला, या हिमालयाला निरोप देणार आहे. इथे नेटवर्क नाही आहे, त्यामुळे घरीसुद्धा कॉन्टॅक्ट करू शकत नाही आहे. लवकरात लवकर जिथे पण नेटवर्क मिळणार तिथे मी एक मेसेज ड्रॉप करून देणार की आम्ही निघालेलो आहे आणि इथे इथे आहे, म्हणजे घरच्यांनासुद्धा टेन्शन राहत नाही. ओके, तर बस सर आलेत की निघूया. तेव्हापर्यंत काय टाईमपास करायचा आहे, मी थोडे फोटो काढतो, अर्पण भाऊ थोडेसे रील बनवतो, बस हेच सुरू आहे. एकदा का राईड सुरू झाली की चला. कृतीश सर अजून यायचे आहेत, पण तरी मी हेल्मेट घालून वगैरे सगळं रेडी राहतो म्हटलं, कारण कसं आहे मग मोठी हॉचपॉच होऊन जाते. मला ऑलरेडी रेडी राहिलं तर बेटर राहील माझ्यासाठी. अर्पण भाऊ तिकडे पुन्हा वाटच पाहत आहे, त्यांची रील सुरू आहे. मी इकडनं गाडी काढतो. गाडी आपली थोडीशी वॉर्मअप तर केलं होतं मी, पण तरी थोडं वॉर्मअप होऊन जाईल. त्या मंदिराकडनं एक येतो देवाला नमस्कार करून. ओम नमः शिवाय. पुढची जर्नी आरामात होते तेव्हा. बस आता घरीच जायचं आहे, अजून काही नाही. चलो, जय बजरंगबली. चला सगळे आले आहेत, निघूया. मित्रांनो, दौर्जे कॅम्प बाय. दौर्जे कॅम्प सरचू, टाटा बाय बाय. चलो अर्पण भाई. मस्त जागा होती बाबा, मस्त जागा होती. फक्त नेटवर्क नव्हता, पण चालतो. एक दिवस असा पण हवा, नो नेटवर्क. तसं लडाखमध्ये मोस्टली सगळ्याच ठिकाणी आम्हाला नेटवर्क मिळालेलं आहे. नेटवर्क नाही तर ॲटलिस्ट जे पण आपले होमस्टेज किंवा हॉटेल आहे त्यांचं वायफायसुद्धा आहेच, तर आहे, सुविधा आहे. एअरटेल पोस्टपेड मोस्टली 99% ठिकाणी चालतोच. चला मित्रांनो, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग पुन्हा एकदा. निघण्याचा टाईम आहे 9:32 आणि ओडोवर आहे 410. ओके, तर आज आपल्याला करायचे आहे अराऊंड 350 ते 400 किलोमीटर. या व्ह्यूला आज आपण टाटा बाय बाय करणार आहे. बर्फ असलेले जे डोंगर आहे ते तर अटल टनलच्या नंतर मोस्टली गायबच होऊन जातील आज. ही बघा हिमाचलची बस, देवभूमी हिमाचल. तर आपण आता आहे हिमाचल प्रदेशमध्ये, लेह लडाखच्या झोनमधनं आपण आता बाहेर आलेलो आहे. लेह लडाखचा जो एरिया आहे त्यातनं आपण बाहेर आलेलो आहे. चला. तर आपली ट्रिप ॲक्च्युली 6 तारखेला सुरू झाली होती, 6 जून, आणि आज आहे 20 जून. 14 दिवस झाले आहेत आणि अजून मे बी आपल्याला 2 ते 3 दिवस लागतील घरी पोचायला. या 14 दिवसात खूप सारे शेड्स बघितले आपण. म्हणजे नागपूरपासून निघालो, गरमी 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 गरमी, ग्वालियरपर्यंत गरमी, ग्वालियरच्या नंतर चंदीगडला गरमी, चंदीगडनंतर मनालीला थांबलो तर मनालीला रात्री थंडी पण दिवसा गरमी. अटल टनल क्रॉस केला तेव्हासुद्धा गरमी. मी तर एका ठिकाणी बोललो सुद्धा होतो, कुठे, मनालीच्या आधी, की बाबा चिखलदराला तरी थोडी थंडी असते, इथे तर जास्तच गरमी आहे. मनालीनंतर जेव्हा आपण झंस्कार सुरू केलं तेव्हा मग रिअल फील येणं सुरू झालं. सो झंस्कार इज डन. बापरे, किती साऱ्या गोष्टी केल्या रे बाबा आपण. जिस्पापासनं ॲक्च्युली माझा जॅकेट जो आहे ना, विंटर जॅकेट, तो बाहेर निघाला मेन. तिथनं ॲक्च्युली थंडी आपण बघितली. जिस्पानंतर पदुम वॉज ऑल्सो गुड. पदुमपर्यंतचा जो रस्ता होता एकदम डेंजरस, डरावना रस्ता. तिथे ऑफरोड पण आपण एन्जॉय केलं मस्त. पदुम नंतर आपण पोचलो लेह, नाही कारगिल, सॉरी सगळं विसरलो रे. पदुम नंतर कारगिल, आणि पदुम ते कारगिल काय एक नंबर जर्नी होती बाबा, खूप मस्त. कारगिल नंतर आपलं सुरू झालं फेज 2. तिथे आपण केलं द्रास, कारगिल वॉर मेमोरियल. तिकडनं निघालो लामायुरू, चेटविस्टीज, रस्ता शोधत शोधत पोचलो लेहमध्ये. तिकडनं फेज 3 सुरू झाला आणि हा जो आहे आपला फेज 3 सुरू आहे. ॲक्च्युली फेज 4 आपण म्हणता येईल मनालीच्या नंतर मे बी. तर आजच्या व्लॉगमध्ये फेज 3 टू फेज 4चा ट्रान्झिशन तुम्हाला बघायला मिळणार, कारण सिनेरी पण डायरेक्टली चेंज होणार. मनाली नंतर चंदीगड येतपर्यंत आपण फ्लॅट लँड्सच्या जवळ पोहोचून जाणार. त्यानंतर तो फेज 4 राहणार आहे. फेज 4 विल बी बस घर के तरफ बढो और कुछ नाही. त्या गोष्टीला अजून वेळ आहे. तेव्हापर्यंत आपण या टेस्टीजचा आनंद घेऊया आणि मजा करूया. चलो भाई, चलो चलो चलो, बहुत बातें होगी. थोड़ा राइड को एंजॉय करते हैं. क्लियर 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 क्लियर. काम चालू आहे वरतून. हां तेच तर खालना आहे. पलटो. मनाली 158, अटल टनल 125. द ऑक्सिजन लेवल्स माइट बी लो बट आवर मोरल इज हाय. या, आवर मोरल इज ऑलवेज हाय मित्रांनो. सर पण आनंद येतो. मजा आता आ गया. आजा.
नाशिक नहीं है ना, बंद है क्या? बंद आहे, काम सुरू आहे. ओके. चला, आपली जर्नी इथे संपत येणार आणि आता हे जे समोरनं बायकर्स गेले त्यांची जर्नी आता इकडनं सुरू होणार. समबडीज एंड इज दिस समबडीज स्टार्ट. हा कुठला ब्रिज आहे? या कारला जाऊ देतो रे बाबा. डबल वजन नाही पाहिजे आपल्याला, वन व्हेकल ॲट अ टाइम. म्हणजे पहिलेच बोललो आपण हे वाचायच्या आधीच. चला, अपना नंबर. हल्कस पानी पानी, आज गढूड़ है पानी 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 पानी. किधर से जाना है रे ऊपर भाई? ये कार वाले रास्ता तो दिखने दे मुझे. पानी बहते हुआ आ रहा है, थोड़ा स्लश रह सकता है, फिलहाल तो नहीं है. आराम से आना. ॲक्च्युली या ब्रिजचं काम सुरू आहे ना, त्यामुळे या रस्त्याला थोडंसं त्यांनी दुर्लक्षच केलेलं आहे असं वाटत आहे बाबा. ही कसली मशीन आहे बाबा? अच्छा, रस्त्याला कट करणारी मशीन आहे. ते रस्त्यावर दिसते ना झिगझॅग झिगझॅग, ती मशीन आहे. चला, आलो आपण वर. आपल्या गड्यांना येऊ देतो, इथे थांबतो थोडंसं कोपऱ्यात. सीधा जाओ ऊपर जाओ. हो क्या? हाँ, तू आ सकता है, आजा. जा तू जा. ये आपले 3 इडियट्स आ गए, सब आ गए. चलो भाई, गणपती बाप्पा मोरया, जय बजरंग बली. चलो भाई. कसं आहे, आपल्याला घराकडची ओढ लागलेली आहे ना आता, तर थोडंसं कॉन्सन्ट्रेशन असणं गरजेचं आहे. कारण असं होते की पोचायचं आहे त्या नादात आपण ओव्हर स्पीडिंग करू शकतो किंवा मायनर गोष्टीला इग्नोर करू शकतो, छोट्या गोष्टीला इग्नोर करू शकतो. बट दॅट मायनर थिंग कॅन बिकम मेजर. ओके, सो नीड टू कीप दॅट थिंग इन आवर माइंड. टाइम झालेला आहे 10:04. भरपूर किलोमीटर करायचे आहे. चला चला चला. इन वादियों को टाटा बाय बाय करने का मन नहीं कर रहा, फिर भी करना तो पडेगा. पण एक गोष्ट ऑब्झर्व केली, इथले लोक खूप हंबल आहेत. सगळे स्माइल देऊन बोलतात. दे हॅव लॉट ऑफ चॅलेंजेस बट स्टील दे आर हॅपी. कारण फालतूचं स्ट्रगल नाही ना, जे रिजनेबल आहे तेच स्ट्रगल आहे. फालतूचं स्ट्रगल म्हणजे यांनी असं म्हटलं, त्यांनी तसं म्हटलं, हे केलं ते केलं, या दुनियादारीच्या फालतूच्या गोष्टी नाही आहे. मस्त आहे बाय. मित्रांनो मे बी आपण अजून एक पास, मे बी बारलाचला पासच्या जवळ आलेलो आहे. बघा, पूर्ण बर्फ. हार्डली 10 किलोमीटर नाही चालवली की पुन्हा बर्फामध्ये पोहोचलो आहे. काय मजा करताय लोक बर्फामध्ये. एक नंबर. चला चला, एन्जॉय करा. समोर अजून एन्जॉयमेंट येणार आहे तुम्हाला. चला, बारलाचला आलेला आहे. येस, इट्स बारलाचला. 16,040 फीट बारलाचला पास. चला, फोटो काढणं कॅन्सल झालेलं आहे, तर आपण इकडनं निघूया. चला. यश मियाँ, क्या बोलते मियाँ? 12ला चला, 13ला चला, 14ला चला, कधी पण चला, पण लद्दाखला चला. क्या बात आहे. तर मित्रांनो, हा होता लडाख ट्रिपचा बहुधा तरी लास्ट पास आहे हा. जितकेही पासेस होते सगळे आपण विदाउट फेल पास केलेले आहेत. त्यामुळे इथे गर्दी आहे, कारण हा पहिला पास पडत असेल ना तिकडनं येताना खालनं. रस्त्याचं काम सुरू आहे. BRO बॉर्डर्स रोड ऑर्गनायझेशन इज डुईंग देअर वर्क. डेली इथे कंडिशन्स चेंज होतात. डेली रस्ता खराब होतो, डेली नवीन रस्ता बनवावा लागतो. हे सुरूच असतं इथे 12 महिने 24 तास. हा आहे सूरज ताल. इकडे बोर्ड लागलेला आहे. ये कार वाले निकल रहे, क्या कर रहे हैं? लीजिए फोटो लीजिए. सूरज ताल, या नाईस. सूरज ताल माझ्या मागे आहे. 1 नंबर फोटो झालेली आहे. चला, हे बघा इथे बोर्ड क्लिअरली आपण बघू शकतो, सूरज ताल लिहिलेला आहे. या छान, अति छान. क्या कर रहे हैं? अबे रिवर्स क्यों जा रहा है? फोटो लेना है उसको. हो गया क्या भाई तेरा? अबे आना, रास्ता क्लियर करना हमारे लिए.
ले जा रही रिवर्स अभी, गाड़ी मस्ती कर रहा था वहां पे, अब चढ़ नहीं रही उसकी गाडी अभी. शब्दांना माफ करा, आरामात गाडी चढवा, काही नाही आहे, नॉर्मल आहे. या मित्रांनो, आरामात आहे. क्या हुआ? हाँ चढ़ी नहीं रही ना, उसने मस्ती किया ना वहाँ पे रिवर्स लेके, मोमेंटम छोड़ दिया. ले अभी कर, अब चढ़ी नहीं रही उसकी गाड़ी. वही तो, कहीं पर भी मस्ती करने का इनको हो गया अभी कार्यक्रम. अब ले रिवर्स पुरा फुल रेव में डाल. तर मित्रांनो अशी गोष्ट असते, ते बघितलं ना, बलेनो होती का ती, जी पण होती व्हाईट कार, वॉटर क्रॉसिंग केल्यानंतर पुन्हा रिव्हर्स मध्ये गेला हुशार. फोटोसाठी हळूहळू वॉटर क्रॉसिंग केली आहे. ओके, आता वर चढत नाही आहे त्याची, असं आहे. ॲक्च्युली काय होत आहे, हे पहिला बर्फ दिसतो मे बी या रस्त्याने येताना, हा पहिला बर्फ दिसतो ना इकडे, तर त्यामुळे थोडंसं एक्साइटमेंट लेवल इथे थोडं लोकांचं जास्त आहे. थोडी ड्रायव्हिंग पण थोडीशी रॅश करत आहे, ऑपोजिट लेनमध्ये येत आहे, प्रॉपरली नाही चालत आहे. अच्छा अच्छा अच्छा, हिमाचल. ओके 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 ओके, ये बात है क्या? ओके, जे पण आहे, चला. तर मित्रांनो, आता थोड्या वेळ आधी जे आपण बोलत होतो ना, की थोडंसं इथे हरियाणा पंजाब मनालीवरनं येणारं जे ट्रॅफिक थोडंसं डिसिप्लिनची कमी वाटत आहे. आय डोंट वॉन्ट टू यूज हार्श वर्ड्स, बट येस इट इज रिअल. माझ्या मागे जी थार चालत आहे, मे बी मिररमध्ये दिसत असेल, तो माहीत नाही काय काय वाटत आहे त्याला. आम्ही स्लो झालो की तोही स्लो होतो, आम्ही समोर गेलो की तो आमच्या टेलला चिपकतो. काय सुरू आहे त्याचं काही कळत नाही आहे. सो कम्पॅरेटिव्हली जर रूल्सच्या हिशोबाने जर विचार केला ना आपण, तर बारलाच्या नंतर मला असं थोडंसं धिंगाणा वाटत आहे गाडी चालवणाऱ्यांचा. समोरून येणारं जे ट्रॅफिक आहे ना, स्पेशली 4 व्हीलर्स, नॉट ट्रक. ट्रक्स आर ॲक्च्युली डिसिप्लिन्ड, ट्रक्स खूप जास्त डिसिप्लिनमध्ये आहेत. जे 4 व्हीलर्स आहे ना, येणाऱ्या ट्रॅफिकमध्ये अपोजिट, ते थोडंसं गडबड घोटाला करत आहे. आपल्याला ते थोडंसं सांभाळून घ्यायचं आहे. कार आ रही है उधर से? नहीं आ रही है, मुझे दिखी है. देखो, बोला ना, मेरे को ऊपर से दिख गई थी वो सफेद सफेद. हा इम्पॉर्टन्स असतो मित्रांनो इंटरकॉम असण्याचा. आता अर्पण म्हणत होता नाही, त्याचं गेसिंग होतं नाही, माझं गेसिंग होतं यस. अरे हो सके, हे असं आहे, बोलता बोलता अलर्टही राहावं लागतं मित्रांनो. भाई पूरा रिकॉर्ड हो रहा है. ट्रक खड़ा था भाई, ट्रक खड़ा था, लेकिन उसने देखना चाहिए था अपोजिट गाड़ी. हाँ ये क्या है? जिंग हाँ, जिंग बार, जिंग बार. पहले बहुत खराब था. सही है ना यार, अच्छा है. जिंग बार, द वॉल ऑफ ह्युमॅनिटी. ग्रेट. इथली स्टोरी काय आहे मित्रांनो, मला तुम्ही सांगा. मी तर बस इकडनं आता निघत आहे घराकडे. अटल टनल आहे 91 किलोमीटर इकडनं, मनाली आहे 124. आपल्याला जायचं आहे चंदीगड. अभि चंदीगड 423. बापरे, 423 आहे का? ओहो, मज्जा येणार आहे म्हणजे आज. चला 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 मित्रांनो, अजून संपायचं आहे. ॲडव्हेंचर खतम होना बाकी, एडवेंचर खत्म होना बाकी है. मेरे ऑफ रोड पे तुम कंटेंट दे रहे हो, है साउंड इफेक्ट. जाने दे, कार को जाने दे, खड़ा हो जा. तुमको जगह जगह दी ना, कहाँ खड़ा रहूं? यहाँ पे जगह है ना, आगे लो, आगे लेता हूँ. पूरा वाटर क्रॉसिंग था. ठीक है, डबका डबका. नहीं, ये बड़ा वाला वाटर क्रॉसिंग था. ये पहले क्या? अच्छा अच्छा, पहले वाटर क्रॉसिंग हुआ करता था, अभी बस तुचुक हो गया है. ये ही होगा शायद, वो जो बीच में आया था ना, लैंडस्लाइड हुआ, ये हुआ वो हुआ, यही होगा शायद. हाँ शायद से. सही बोल रहे. और बारिश थी तो कीचड़ हुआ रहेगा, तो लोग और उसको फिर और डर जाते हैं उसको देख के. बार का जो उड़ा था ना, वो यार पाटू में. मैं थोड़ा, मेरे को थोड़ा आगे जाने दो, क्योंकि ब्रेकिंग की वजह से फिर मेरे को ये हो जाता है. ठीक है, हाँ, मार्जिन मिल जाती है ना मेरे को आगे. भाई साहब पूरा गोटा गोटा. चला आ जाओ भाई, निकल गए क्या? हा कुठला तरी ब्रिज आलेला आहे आणि यानंतर इथे बोर्ड आहे. दारचा आहे 16, जिस्पा आहे 24, मनाली 160 दाखवत आहे. चला आता थोडासा सिनिक रूट पुन्हा सुरू होणार. जो अटल टनलच्या नंतर, म्हणजे तिकडनं येताना अटल टनलच्या नंतर छान रस्ता लागतो, ग्रीनरी तो, आणि इकडनं जाताना अटल टनलच्या आधी. इतना झूम क्यों लगा? ये दीपक साल है. अच्छा अच्छा अच्छा,
दॅट इज सूरज ताल, दिस इज दीपक ताल. ओके ओके. चला यार मित्रांनो, आता थांबायची इच्छा नाही आहे. निघूया. जो मागे जी गर्दी दिसत आहे ना, ते दीपक ताल आहे. उतरताना उजवीकडे होतं छोटासा लेक आहे. नॉट लेक, इट्स अ पॉन्ड ओनली. तो पॉन्ड बोल सकते हो उसको. लेक बड़ा हो जाता है. पैंगोंग इज अ लेक. किधर से लो? बाइक वाले पाने जो टेढ़ा मेढ़ा जा रहा है. चल. बढ़िया, कुछ नहीं था. आ जाओ. नहीं 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 कुछ नहीं था, कुछ नहीं था. रुक जा. अरे भैया वाटर क्रॉसिंग था ना. अरे मत बोल, कुछ मत बोल. नहीं नहीं मैं क्यों बोल के खत्म कर दी. नहीं कुछ बोल मत ना. ठीक है, हॉर्न बजाया, अपन भी हॉर्न बजा के निकल लेने का. खत्म. उसको दिख रहा है बाइकर्स आ रहे हैं, क्रॉस कर रहे हैं, तो रुकने का ना. वो काय को घुसाया जा रहा. फ्लैट था, चढ़ाई भी नहीं थी, फ्लैट था. हमने दिया ना साइड, सामने से आने वालों को पहले आने दिया, फिर हम निकले. दारचा 11 किलोमीटर आहे मित्रांनो इकडनं. हे कारवाले थोडेसे आपली लेन सोडून आमच्या लेनमध्ये येत आहे यार. थोडंसं तिथे थोडंसं आपल्याला सांभाळून घ्यावं लागत आहे. तर मित्रांनो, दारचा इज द पॉईंट जिथे आपला असा सर्किट कंप्लीट होणार आहे. म्हणजे जंस्कारकडे गेलो होतो आपण, आणि असं फिरून जंस्कार, मग कारगिल, मग लेहवरनं उमलिंगलावरनं आता इकडे, आता दारच्यामध्ये रिटर्न. म्हणजे असा मॅप, असा पूर्ण असा सर्कल बनवलेला आहे आपण, असा मस्तवाला. सामने घोड़े देखो कितने मस्त खड़े हैं डिसिप्लिन में. वो एक नीचे उतर गया, बाकी के सब उसको ऊपर से देख रहे. भाई तू नीचे कैसे गया? बाय बाय बाय. वो बाकी घोड़े पूछ रहे भाई नीचे की घास कैसी है भाई, स्वाद है क्या थोड़ा पता. हॅलो 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 मित्रांनो, ही जागा आहे जिस्पा. आतापर्यंत पूर्ण ट्रिपमध्ये जी सगळ्यात जास्त चांगली सुंदर दॅट इज जिस्पा. त्या बाकीचे छान आहे, बट जिस्पा मला एकदम रिलॅक्सिंग मस्त वाटलं. कारण नदी वाहत राहते इकडे, ते डोंगर आहेत, थोडे कार्स ट्रक्स जात असतील, माईक लावलेलं नाही आहे. बस आता इकडनं आज चंदीगड जीरकपूर करायचं आहे. 399 400 किलोमीटर दाखवत आहे बाबा. 9 9:30 वाजतील. वाट आहे आज, वाट. नाश्ता झालेला आहे, निघूया इकडनं. मित्रांनो, टाईम झालेला आहे 12:50 आणि जिस्पाकडनं आम्ही निघालेलो आहे नाश्ता करून. आता प्लॅन असा आहे की मनालीच्या नंतरही अजून 50-60 किलोमीटर चालवूया, तेव्हाच स्टॉप घेऊया. सिनेरी खूप छान आहे, बट सध्या मला खूप भयंकर झोप येत आहे. म्हणून मी सिनेरीबद्दल काही डिस्क्रिप्शन आता तुम्हाला करू शकत नाही. पण झोप टाळायची आहे म्हणून मी कॅमेरा सुरू केला. कारण कॅमेरा सुरू केल्यानंतर बडबड करतो आपण, तर झोप चालली जाते. आणि स्वतःशी गोष्ट करणे इज दी बेस्ट माध्यम फॉर मी, ॲटलिस्ट टू एलिमिनेट दी झोप. कारण ॲक्च्युली रात्री झोपच नाही झालेली आहे प्रॉपरली. खूप जास्त थंडी होती सरचूमध्ये, त्यामुळे झोपच नाही झालेली आहे प्रॉपर. अरे जाऊ दे रे बाबा, आता तरी जाऊ दे रे भाऊ. अभी भी नहीं जाने दे रहा था ये, मतलब हद है. पता है टू व्हीलर है उनको दिक्कत होती है, लेकिन नहीं. हे ॲक्च्युली हे जे ट्रान्झिशन आहे ना ड्रायव्हिंग स्टाईलचं लोकांमधल्या, हे मला लडाख आणि इथे जाणवत आहे. हे HR वाले खरंच पैदल आहे. यांना असं वाटतं की आपण घेतली स्कॉर्पिओ, आपण घेतली SUV तर झालं. कभी कभी लगता है कि अपन ही भगवान है. ओ गुरुजी हे देख, म्हणजे रेज करून ओव्हरटेक करावं लागत आहे यार. द्यायलाच तयार नाही आहे, साईड द्यायलाच तयार नाही आहे. आणि तेच लेह लडाखमध्ये बघितलं ना, बरोबर इंडिकेटर देतात बिचारे, साईड होतात, इंडिकेटर देतात, आता जा म्हणतात. यांचा इगो मोठा आहे. इसने मुझे कैसे, असा आहे. क्लिअर रस्ता आहे समोर, क्लिअर आहे, माहीत आहे की समोर क्लिअर आहे, टू व्हीलरला जाऊ दिलं पाहिजे. नाही, मी सुद्धा रेस करणार, जाऊच नाही देणार मी. ऐसे कैसे आगे जाएगा मेरे से. भलताच ॲटिट्यूड आहे रे बाबा. समोर कोणी नाही आहे, जाऊ दे मला आता तू. हां मित्रांनो, अशी गोष्ट आहे. चला, थोडीशी झोप उडाली आता माझी थोडंसं तुमच्यासोबत बोलल्यानंतर. शाळेला नका मारू दांडी, ब्रिज पार करा ज्याला म्हणतात तांडी ब्रिज. इतना अच्छा नजारा देखते हैं ना, ये नजारा पता नहीं क्यों ये हो रहा बोर. अभी हो गया बे, मेरा कोटा खत्म हो गया. अभी मेरे को घर भागना है, घर. जल्दी से जल्दी हाईवे टच करो, रपा रप घर पहुंचना है.
तर मित्रांनो इकडनं तांडी ब्रिजपासनं अटल टनल आहे 30 किलोमीटर. थोडंसं त्याच्या 5 किलोमीटर आधी आपल्याला थांबायचं आहे. पुन्हा रिगॅदर होऊया आणि नंतर मग अटल टनल सोबत क्रॉस करू. तोपर्यंत आम्ही मजा घेत आहे या ट्विस्टीजची. एक छोटीशी गोष्ट जी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, शेअर करावीशी वाटत आहे. मी आता लडाख ट्रिपवर आहे, आता रिटर्न जर्नीवर आहे, मी घरी जात आहे. ओके ओके चला. तर होत काय आहे, सोशल मीडिया सगळ्यात चू आहे या बाबतीत. इफ यू फॉलो द सोशल मीडिया ब्लाइंडली ॲज अ रिप्लेसमेंट ऑफ न्यूज, यू आर गोइंग टू बी फूल्ड. सोशल मीडिया फक्त 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 व्ह्यूजसाठी. आता माहीत आहे की जून जुलैमध्ये लडाखचं सीझन सुरू होतं. लोक जे जुने व्हिडिओज आहेत, शिओक रिव्हर क्रॉसिंगचे, माणूस वाहून गेला, शिंकोला टॉपचा ज्यांनी व्हिडिओ व्हायरल केला, त्यात काय दाखवलं माहित आहे की पूर्ण चिखल चिखल झालेला आहे. खूप जास्त पाणी वाहत आहे शिंकोला टॉपवरनं आणि माणसं पडत आहेत बाईक घेऊन. तारीख लिहिली होती 10 जून 2025 असं बोल्डमध्ये वर. आणि 10 जून 2025 मी सुद्धा शिंकोला टॉपवरनं गेलेलो आहे. आजची तारीख आहे 20 जून 2025. असं काहीच नव्हतं. हां, थोडासा स्लश होता, हार्डली 20 ते 25 मीटरचा फक्त स्लश होता, पाणी वाहत नव्हतं. मग या 10 जून 2025ला या भाऊला कुठे पाणी दिसलं? ऑब्वियसची गोष्ट आहे, जुना व्हिडिओ व्हायरल करतायत. अजून एक गोष्ट, बारालाचलाचा व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. त्यात काय सांगत आहे की भाई रोड तो बह गया है, भाई बारालाचला पे जा ही नहीं सकते, लैंडस्लाइड हो गई है, लड़की को जेसीबी में बिठा के क्रॉस करवाया. बाबा, तो 4 वर्ष जुना व्हिडिओ आहे. आज या व्लॉगमध्ये मी बारालाचला क्रॉस केलेला आहे. हां, थोडंसं खराब आहे. मे बी मागे 2-3 दिवस पाऊस झाला तेव्हा तिथे चिखल झालं असणार. पण त्या गोष्टीला इतकं मोठं करून किंवा असं खोटं नाटक जुन्या व्हिडिओजला हे करून काय करायचं आहे तुम्हाला? तर मित्रांनो, माझं हे म्हणणं आहे की अशा व्हिडिओज पसरवणाऱ्यांचं काय करायचं? जाऊ द्या, मी तर माझी ट्रिप एन्जॉय करत आहे, मला मजा येत आहे. प्रोजेक्ट दीपक, वेलकम यू टू चंद्रा ब्रिज. आणि हा नॉर्थ पोर्टल आहे, म्हणजे नॉर्दर्न साईड ऑफ दी अटल टनल, नॉर्थ पोर्टल. चला एंट्री करूया अटल टनलमध्ये. जे पण व्हिडिओज आहे ना, जे व्हायरल झालेले आहेत की भाई अटल टनल क्रॉस केलं की एकदम असं पांढरं 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 असतं, तसं तर काही नव्हतं. म्हणजे असेल कुठल्या तरी वेदरमध्ये, पण या वेदरमध्ये नाही आहे. जे रील्स आता व्हायरल होत आहेत ना जून जुलैमध्ये, इट्स नॉट द केस इन जून और जुलै. तर चला मित्रांनो, इथे आता आपल्याला स्पीड मेंटेन ठेवावी लागेल. 40च्या वर तुम्ही जाऊ शकत नाही. चला, हा अटल टनलच्या साऊथ पोर्टलला आपण आलेलो आहे मित्रांनो. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. अटल टनल डन डन डन. अजून खूप जर्नी करायची आज आपल्याला. चंदीगडपर्यंत जायचं आहे. कृतिश सर कुठे आहे मला माहीत नाही, शोधावं लागेल आपल्याला. हा, मे बी सोलांगमध्ये असतील. अटल टनलच्या नंतरच सोलांग आहे मित्रांनो. हे इथेच आहे बाजूला, हे इथे शेजारी. आणि सोलांग व्हॅलीची खासियत ही आहे की इथे खूप जास्त गर्दी असते आणि इथे ढगाळ वातावरण आहे, पावसाचं सीन वाटत आहे, म्हणजे धिंगाणा धिंगाणा आहे. थोडासा आमचा ग्रुप थोडासा स्प्लिट झालेला आहे. कृतिश सर समोर गेलेले आहेत, मी मध्ये आहे कुठेतरी, यश आणि अर्पण आहे मागे. तर पुन्हा एकदा रिजॉईन होणं जरुरी आहे. पोचलोच आहे आपण सोलांग व्हॅलीकडे. ॲक्च्युली आमचं ठरलं असं होतं की मनालीच्या नंतरच आपण लंच करूया, बघूया, पण इथे रिगॅदरिंग पॉईंट जरुरी आहे. इम्पॉर्टंट है भाई, इम्पॉर्टंट है. हे आहे सोलांग व्हॅली मित्रांनो. माझ्या उजवीकडे ते तिकडनं येतात लोक. इकडे झिप लाईन, तिकडे वर पण सुरू आहे ॲक्टिव्हिटीज, इकडे ॲक्टिव्हिटीज सुरू आहे वगैरे वगैरे. व्हेअर इज कृतिश सर?
कॉलच लावतो आता, थांबा. ओके यहाँ पे कोई तो बाइफर्केशन है, वहाँ पे खड़ा हो बोले सर. मनाली 9 किलोमीटर बता रहा है, कुल्लू 50. पीछे तो नहीं रहेगा सर. नहीं सर बोले 15 किलोमीटर और आगे हो बोले. सोलांग के सर को पूछना, सोलांग के आगे है कि सोलांग के बोले ना सोलांग के भी आगे हो बोले. तो जितना आगे मार सकते हो चलो, क्योंकि यहाँ से 300 किलोमीटर. नहीं ये मनाली वगैरह सब बाहर निकल जाते हैं, फिर देखते हैं. कृति सर ने क्या पार्किंग लगाया भाई डॉमिनोज में, एक नंबर स्पेशल पार्किंग लगा. कृति सर सापडले आहेत मित्रांनो आपल्याला. मित्रांनो कृति सर द हिरो ऑफ द मोमेंट सगळ्यात आधी मनालीला पोहोचले इन दी डॉमिनोज. क्या बात आहे. मित्रांनो थोडंसं ढगाळ वातावरण वाटत आहे. मनालीमध्ये पाऊस नको रे बाबा. लवकरात लवकर मनालीला क्रॉस करून आपल्याला निघायचं आहे. इथला पाऊस मोठा डेंजर, आपल्याला नाही पाहिजे तो. ओ पाजी एकदम मजे में जा रही. आ जाओ भाई लोग, आगे फिर से भीड़ का सामना करना है अपने को. मित्रांनो हे बघा, हे आहे मनाली. कशाला तरी तू इथे आली, गर्दी कराली, खूपच गर्दी आहे. चला अजून समोर आहे, समोर आपल्याला भेटणारच आहे अजून. ए थांब रे, आते नहीं भोकने. मॉल रोड का रास्ता आने दो, फिर देखो और धमाल. ये मॉल रोड का रास्ता है. नहीं आगे मॉल रोड का कट आने दो, मॉल रोड से उतरने वाले लोगों को आने दो. फिर देखो वहाँ से कैसे मनाली सोनाली सारी निकलती है वहाँ से. वो देखो वो ऊपर चढ़ रही ना गाड़ी, वो है मॉल रोड. लकीली अबे तेरी भैंस का कुत्ता. ये मनाली का कुत्ता साला क्या भगा मेरे पीछे. वो मेरे मनाली को कैसे बोले तूने. हे देवा कुठे नेऊन ठेवला मनाली. नुसता कार्बन डायऑक्साईडचा वास येत आहे किंवा गटाराचा वास येत आहे. खरंच काहीतरी भस्सम कारभार झालेला आहे रे बाबा इथे. पुन्हा गर्दी. आयला मनाली तू कशी आली आणि कशी गेली आम्हाला नाही कळाली, फक्त गर्दी दिसली. समोर बोर्ड दिसत आहे पण त्याच्यावर किलोमीटर काही घंटा लिहिलेलं नाही आहे. फक्त चंडीगढ़ डायरेक्शन, बिलासपुर डायरेक्शन, मंडी डायरेक्शन, कुल्लू डायरेक्शन. पतली कुहल अगर जाना है तो ये पतली गली से जाना पड़ेगा, बाकी सब लेफ्ट साइड से है. ओके सो पतली कुहल, दिस पतली गली. चलो भाई. ओए किया वाला आ रहा है, शानपटी कर रहा है, तुमको पीछे से चुम्मा ले रहा है, चुम्मा. अरे द ऑब्जेक्ट्स इन द मिरर आर क्लोजर देन दे अपीयर मैन. बिलीव युअर पिलियन नॉट पिलियन, द रायडर बिहाइंड यू. तर मित्रांनो टाइम अपडेट इज 3:45 वाजलेले आहेत आणि आज आपले होऊन जातील 20,000 किलोमीटर. बस 51 किलोमीटर के बाद मेरे 20,000 हो जाएंगे भाई लोग. क्या बात है. खुजली कर रहा है, खुजली. ईच गार्ड इचिंग कर रहा है वो, इचिंग. तर मित्रांनो भेटूया डायरेक्ट आता 51 किलोमीटर नंतर जेव्हा आपले 20,000 होतील. चला. हॅलो माइक चेक. तर मित्रांनो पूर्ण ट्रॅफिक निघालं, थोडासा हायवे भेटला, माणसांनी थोडीशी रेस केली, गाडी 90 पर्यंत 85 पर्यंत गेली आणि पोलीस भाऊ समोर उभा बंदूक घेऊन स्पीडवाली. आता काय माहिती यार, आता चालन जर बसलं असेल ना तर आता खरंच खूप दुःख होणार मित्रांनो. 80-85 इज फाईन ना यार. काय माहिती यार, काय बोर्ड होता 60चा म्हणून मी 80-85 म्हणत आहे. नाहीतर तुम्ही म्हणाल की 80-85 तो नॉर्मल है यार. यस इट इज़ नॉर्मल, बट बोर्ड लगा है और बोर्ड के पीछे मामा खड़ा है तो अब क्या बोले यार. नो प्रॉब्लेम. इकडनं अजून आपल्याला 250 किलोमीटर गाडी चालवायची आहे आणि टाईम झालेला आहे 4:15. तर मित्रांनो आतापर्यंत तरी चालन आलेलं नाही आहे. मी मोबाईल चेक केला. होप फॉर द बेस्ट, फिंगर्स क्रॉस. 85 इज अ डिसेंट स्पीड यार. तुम्ही 60चा बोर्ड लावला, कमीत कमी 85 तर चालू द्या, कमीत कमी 85. लेट्स सी, बघूया, अजून अर्धा तास वेट करूया. बहुतेक तरी नाही येणार तर सोडा, चालांची गोष्ट सोडा. तर मित्रांनो ही वेळ आलेली आहे जिथे आपण म्हणजे तुम्ही मी बाईकवारी आपली टीम इन वादियों को बाय बाय बोलेंगे. ओके डोंगरांना टाटा बाय बाय करण्याची वेळ आलेली आहे. काही छोटे मोठे डोंगर दिसत आहेत बट हे सुद्धा समोरच्या 100 किलोमीटरमध्ये चालले जातील. चला
ॲटलिस्ट पावसाने हजेरी लावलेली नाही आहे आज, आणि आपण हायवेला लागलेलो आहे, तर त्यामुळे आता काही टेन्शनची गोष्ट नाही आहे. सो जस्ट टुडेज टार्गेट इज अराउंड 240 किलोमीटर्स फ्रॉम हिअर. आय थिंक चंदीगडच्या थोडंसं समोर जीरकपूर आपल्याला जायचं आहे. मे बी 4.5 ते 5 तास लागतील इथनं. आता टाईम झालेला आहे 4:30, म्हणजे अजून 4.5 तास इथनं, म्हणजे 9, 9:30. ट्रॅफिक असलं तर 9:30, 10 असं काहीतरी आजचं गणित होऊ शकते मित्रांनो. ओके, चला. सो फार सो गुड. वी आर एन्जॉइंग द व्यू. मस्त ये लास्ट नज़ारे देख लो भाई. फिर मिलेंगे कभी एक आध साल बाद, या फिर 6 महीने बाद भी हो सकता है. चला. ये लड़का अभी जा रहा है नागपुर जाके अपने फ़ोटो देखेगा और फिर याद करेगा कैसे थे वो दिन लद्दाख के, बड़े सुहाने बड़े मज़ेदार. 4 दिन से नहाया नहीं ये तुम्हारा सुबेदार. 4 दिन से नहीं नहाया. आज आंघोळ करूया मित्रांनो, आज आंघोळ करूया नक्की. 10 वाजले तरी चालेल, पण आंघोळ झालीच पाहिजे. टनल ख़त्म हो गया मित्रांनो, टनल ख़त्म हो गया. वी वॉन्ट टू गो टू मंडी. अबे रुक जाओ कृति सर के लिए. मित्रांनो, ये वादियों का नज़ारा तुम फिर से देख लो थोड़ा सा टनल के बाद. तर मित्रांनो, अजून 220 अराउंड किलोमीटर्स बाकी आहे. ओके, थोडंसं वायझरवर माझ्या इकडे थोडा कचरा जमा झाला होता, तो कचरा आपण ठीक केलेला आहे. टाईम झालेला आहे 4:40 झालेले आहे आणि अजून मजा येणार आहे. तर बस हे काइंड ऑफ लास्टच आपलं व्ह्यू आहे वादियों का, पहाडों का. तर एकदा थोडंसं नजर फिरवून घेतो आणि नंतर इकडनं समोर निघतो. चला. चलो इस टनल में घुसेंगे और फिर उधर से निकलेंगे. जहाँ से घुसेंगे वहाँ से निकलेंगे. क्या बात है. अरे टनल आहे की नाही आहे. अच्छा, नाही आहे. जाणाऱ्यांसाठी हाच आहे, येणाऱ्यांसाठी तो आहे. आपल्यासाठी समोर सुरू होईल सर टनल. क्या बात है, मस्त टनल है ये तो. ओके, 1 वे टनल ही बना है वो. दूसरे वाले साइड से जाओ बोले, तुम्हारे लिए कुछ नहीं है. चला मित्रांनो, कृती सरांनी अपडेट दिलेला आहे की आपलं हॉटेल बुकिंग झालेलं आहे. द ज्वेल, द सेम हॉटेल इन जीरकपूर विच वी टुक while coming. Now while going back we have taken the same hotel. बस तिथपर्यंत पोहोचण्याचीच एक परीक्षा आहे. आग लगा दी रे भाई, धुवा कर दिया सब. आय थिंक या टनलमध्येच आपले 20,000 होणार. बाबा अटकला का रे हा 19,999 वर. होतच नाहीये. हा झाले 20,000. क्या बात आहे. या अरे पाण्याला काय झालं. धूर. हे प्रत्येक टनलच्या नंतर काहीतरी असं वेगळंच काहीतरी बघायला भेटते. अच्छा, इधर बारिश हुई है. ओहो, ये अभी पता चला मेरे को. हो, इकडे पाऊस आहे सर एकदम टनलच्या नंतर, आणि ते पाण्यात बघा कसं धूर. चला भेटतो या पावसाच्या नंतर. पाऊस नाही आहे ॲक्च्युली, पाऊस होऊन गेलेला आहे. चला. अरे बंदर बघा किती छोटे आहे. अबे हे बंदरू बाजूला रे. हे बंदरू. बाय बंदरू. अंडर कन्स्ट्रक्शन. आपले गडी भरपूर पुढे गेलेत. आपण इकडे बकर करण्यातच मागे राहिलो. चला मित्रांनो, या गोप्रोची बॅटरी डाऊन फुस होत आहे. ओके, त्या टनलच्या नंतर पुन्हा ट्रॅफिक लागलेलं आहे. बॅटरी डाऊन झाल्यामुळे गोप्रो बंद झालेला आहे मित्रांनो, आणि वरून पाऊस सुद्धा येत आहे.
माझं हेल्मेट म्हणजे माझं डोकं म्हणजे माझं हेल्मेट पण ओलं झालेलं आहे. आता कसं बोलायचं? चला असू द्या, सरळ भेटूया उद्या सकाळी. गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मित्रांनो. आजची तारीख आहे 21 जून आणि आज आता आम्ही आहे झिरकपूरमध्ये. हॉटेल नेहमी द ज्वेल्स. कालची गोष्ट नंतर सांगतो जेव्हा फेस टू फेस बोलूया. सध्या तर मी आपला कॅमेरा इथे सेटअप करतो आणि तुमच्यासोबत बोलतो. ओके. काल ॲक्च्युली अचानक कॅमेरा बंद पडला. कारण काय झालं होतं, सरचूमध्ये आम्ही जिथे थांबलो होतो तिथे चार्जिंग पॉईंट नव्हते, तर त्यामुळे कॅमेरा बॅटरीज सगळ्या डाऊन होत्या आणि अचानक राईड करता करता हेल्मेट कॅमेरा आधी बंद झाला आणि नंतर पाऊस सुरू झाला. तर या कॅमेऱ्यामध्ये मी थोडंसं ॲक्शनद्वारे थोडीशी स्टोरी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. झिरकपूरमध्ये येता येता रात्री आम्हाला जवळजवळ 10:15 झाले. अंधार झाला होता, पाऊस होता, पण ठीक आहे, झिरकपूर पोहोचलो आहे. आणि आता आजचा टार्गेट राहणार आहे झिरकपूर टू ग्वालियर. अराऊंड आजही 600 किलोमीटरची जर्नी राहणार आहे. ट्राय करूया ग्वालियर करण्याचं. टाईम झालेला आहे 8:20. ओके, आम्ही दोघं तयार आहे, अर्पण आणि मी. क्रितीश सर तयार होत आहेत. बस क्रितीश सर आलेत की निघूया. चला आजची जर्नी स्टार्ट करूया. तर सध्या वाजले आहे 8:54. द ज्वेल्स झिरकपूर इकडनं आता आम्ही निघत आहे. गाडी रेडी आहे, वॉर्मअप झालेली आहे, ग्लव्ज घातलेले आहे, कॅमेरा लावलेला आहे, लाईट सुरू आहे, लगेज लावलेलं आहे. ओके, ऑल सेट. इंटरकॉम थोड्या वेळाने लावतो. तर आजही मोठी जर्नी राहणार आहे मित्रांनो. आपल्याला जायचं आहे ग्वालियर. लेट्स सी किती वाजेपर्यंत पोहोचूया ते टाइमच सांगेल. सध्या तरी इकडनं आपण निघूया. निघालेलो आहे झिरकपूरवरनं. रस्ता छान आहे, बस थोडंसं ट्रॅफिक आहे. तर असं व्हिडिओ गेम खेळल्यासारखं कारच्या मधामधातनं आपल्याला गाडी काढावी लागते. मॅपमध्ये लोकेशन टाकलेलं आहे मुरथल. इकडनं आहे 170 किलोमीटर मे बी. हो, 175 किलोमीटर आहे मुरथल इकडनं. तर मुरथलला पोहोचूया आणि तिथेच पहिला ब्रेक घेण्याचा विचार आहे. आता बघूया. ठीक आहे. तर काल आपण सरचू ते झिरकपूर अराऊंड 450 किलोमीटरची जर्नी केली आणि आज आपण झिरकपूरवरनं निघत आहे ग्वालियरसाठी. सो दिस इज दी अपडेट. सकाळचे वाजले आहे 9:15 आणि गाडीचे टोटल ओढो झालेला आहे 20,219. क्या बात आहे भाई, क्या बात आहे. 20,000. मित्रांनो ही बघा EQE चलते रो सीधा ऊपर से ये. मित्रांनो ही कार बघा यार, किती मस्त वाटत आहे ना. मर्सिडीज EQE 500 इलेक्ट्रिक कार आहे. समोरनं कशी दिसते माहीत नाही. अरे बापरे, ऑटो आ रहा है रे बाबा, ऑटो आ रहा है. मित्रांनो फेमस धनुष्यबाण अंबाला हरियाणा स्वर्णद्वार अंबाला आपका स्वागत करता है. क्या बात है, क्या बात है. तर मित्रांनो इकडनं मुरथल अजून आहे 35 किलोमीटर आणि टाईम झालेला आहे 11:06. मी पेट्रोल फुल टँक करून टाकलेली आहे जस्ट आता आणि आपली ट्रिप पण रिसेट केलेली आहे. तर इथे एक ढाबा आहे, सियाराम ढाबा. तिथे लंच किंवा नाश्ता किंवा ब्रंच करूया. ओके, मी आणि अर्पण सोबत चालत आहेत. मागे आहे यश, अजून 7-8 किलोमीटर मागे आहे आमच्या, आणि क्रिती सर त्याही मागे आहे. बाय. चला मित्रांनो, सियाराम ढाबामध्ये ढाबा करूया. चला. ढाबा इधर लगा देते, आंखों के सामने रहेगा. चला ढाबा करूया. ढाबा सियाराम. कमिंग होम टू बाईक वारी. तर मित्रांनो लंचच केलेला आहे. ॲक्च्युली ब्रेकफास्ट ब्रंच म्हणत होतो, बट आम्ही ॲक्च्युली लंचच करून टाकला कारण 11:30 वाजले होते. आता टाईम झालेला आहे 12:30. तर बस अजून 5 मिनटं आणि इकडनं निघूया. जर दिल्लीचं ट्रॅफिक नाही मिळालं तर वेल अँड गुड. हेल्स दिल्लीचं ट्रॅफिक जर भेटलं तर एक छोटा ब्रेक घेऊया, पाणी ब्रेक किंवा जे पण निंबू सरबत ब्रेक, आणि नंतर मग यमुना एक्सप्रेस चढूया, मथुराच्या मार्गेने बाहेर निघूया. आणि आतापर्यंत अराऊंड 150 किलोमीटर झाले असतील. इकडनं अजून 50 किलोमीटर समोर नाही 32. तर इकडनं मुरथल 32 किलोमीटर आहे. तर आता मॅप चेंज करावा लागेल. नोएडाचा यमुना एक्झिट टाकूया आणि तिकडनं यमुना एक्सप्रेसवे चढण्याचा प्रयत्न करूया. मे बी 2:30पर्यंत आपण यमुना चढलो पाहिजे. चला, 1 नंबर नाश्ता झालेला आहे. हॉटेलचं नाव आहे सियाराम स्टार ढाबा. चलो भाई.
गर्मी 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 चुपती जलती गर्मी 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 गर्मी. चला 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 बाबा चला. सियाराम मध्ये एक नंबर AC होता, त्याची सवय लागून गेली आम्हाला एका तासातच. टाइम किती झालाय? 12:53. बजरंग बली की जय. जो भी खाना खाया है वो 5 बजे तक टिकाए और गाड़ी को भगाए. चलो. गर्मी बाबा, वायझर उघडाच ठेवा लागेल. अर्पण भाई अभी पेशेंस रखना पड़ेगा आपको. ये पूर्ण मागे ये येऊन जा आहे जागा. तू पण येशील सावलीमध्ये. घे पप्पी घे डिचक्याव. थोड़ा सा पीछे ले, मस्ती नहीं करने का बीच रास्ते में. तर मित्रांनो, ॲज युजल अँटिसिपेटेड दिल्लीची गर्दी आणि दिल्लीची गरमी आणि दिल्लीचं ट्रॅफिक सगळं आपल्याला लागलेलं आहे. यश आणि कृतिश सर ट्रॅफिकमध्ये कुठेतरी समोर निघालेले आहे. त्यांच्याकडे सुद्धा मॅप आहे, आमच्याकडेही मॅप आहे. माझ्या मागे अर्पण चालत आहे. अर्पण भाई सही आहे ना अपना प्लॅन? चलो आता डायरेक्ट यमुनाचाच रस्ता पकडू, कारण मॅप त्यांच्याकडे सुद्धा आहे, आपल्याकडे सुद्धा आहे. जब भी कॉल आएगा बता देंगे, डायरेक्ट यमुना पे मिलो एंट्री पॉईंट पे. चला मित्रांनो, हे गर्दीचं पूर्ण असं व्हिडिओ गेम खेळत बाहेर निघूया. आता जर हेल्मेट नसताना तर असा घाम काढून असं झटकून दाखवलं असतं मी, इतका घाम आहे. हां भाई लोग, ये AC बस हमको दे दो, हमारी बाइक तुम ले लो. मित्रांनो जीपी गर्दी आहे. जीपी फाटलेला पृष्ठभाग. वी आर इन नोएडा में आपका स्वागत है. हे बघा समोर लिहिलेलंच आहे. हाँ भाई, अच्छा स्वागत किए हो हमारा, बहुत बढ़िया, एक नंबर. शिनशान प्यारा कार्टून चल रहा है यहाँ पे. नोएडा में आपका स्वागत है भाई साहब. चलिए. तरी नोएडा पोर्शन जो आहे ॲटलिस्ट ट्रॅफिक असं वाहतं ट्रॅफिक आहे. जर तुम्ही गुडगाव साईडला गेले रे बाबा किंवा ओल्ड दिल्ली, मग विसरूनच जा. तर मित्रांनो, टाइम अपडेट इज 2:30 झालेले आहे. टोटल ओढो झालेला आहे 20,457 आणि पेट्रोल भरल्यानंतर गाडी चाललेली आहे 97 किलोमीटर्स. म्हणजे आपण जिथे जेवण केलं लंच टाईम नंतर आपण 97 किलोमीटर्स चाललेली आहे गाडी. म्हणजे अजून अर्धा तास तरी इकडनं निघायला लागेल आपल्याला. 3-3:15 पर्यंत यमुनाला लागूया. आजचा दिवसही मोठा आहे, मोठा. चला, आग्रा सरळ म्हणजे यमुना एक्सप्रेसवे याच रस्त्याने आहे. वी आर गोईंग इन दी करेक्ट डायरेक्शन. पाऊस याचीच कमी होती. आता पाऊस सुरू झालेला आहे. आम्ही ते थांबलो लेफ्ट साईडला. मोबाईलला मी टाकतो प्लास्टिकमध्ये. बैग का ठीक है, टैंक बैग को कवर कर देना पड़ेगा, बस हो जाएगा. यश, तुझ्याकडे मॅप आहे ना? ठीक आहे. माझा मोबाईल आता ठूस झाला आहे, त्याला चार्जिंगसाठी आतमध्येच टाकावं लागेल. तर मित्रांनो, टाइमपासवर टाइमपास होत आहे. यमुना एक्सप्रेसवे चढून जवळजवळ 50 किलोमीटर झाले असतील. पण त्यानंतर बस चेहरा धुवायसाठी स्टॉप घेतो म्हटलं, पण कसं आहे, एकदा स्टॉप घेतला की तो लंबच होतो. तसंच काहीसं झालेलं आहे. आणि मग चिकन बर्गर आणि कोल्ड कॉफीचा त्यावर मारा झालेला आहे. तर 4:25 झालेले आहेत आणि अजून आपल्याला 270 किलोमीटर, म्हणजे आजही आपण 9, 9:30, 10चा काटा बघणार आहे. असं होते मित्रांनो. चला, हाँ, यमुना एक्सप्रेसवेचा पहिला टोल नोएडाकडनं आहे. त्यांना टू व्हीलर का लेन इधर से किधर से है भाई? राइट से नहीं रहता टू व्हीलर का लेन, वो लेफ्ट में लिखा हुआ है ब्लू में. रुको, मैं जा रहा हूँ. क्या कर रहे हो अर्पण भाई? नहीं तो मैं बताया ना तुमको, मैं डाल रहा करके. अरे ये क्या चल रहा है भाई? मथुरा एग्जिट कितना है? 160. हाँ, 160. किस को फ्री है? हेलमेट ना पहनने वाले को फ्री है भाई. आई कार्ड दिखा दो, हेलमेट भी नहीं रहेगा तो भी चलेगा. आताच पाऊस होता मित्रांनो थोड्या वेळ आधी, आणि आता बघा किती क्लिअर झालेलं आहे वातावरण. म्हणून मी काही रेनकोट घातलेला नाही. म्हटलं ओलं झालं तर ओलं झालं, वाळून जाऊ. आता मित्रांनो, माझं थोडंसं डोकं सटकलेलं आहे आणि माझा तरी विचार असा आहे की मी ग्वालियरपर्यंत थांबणार नाही, कुठेच थांबणार नाही. कारण 2 मोठे ब्रेक झालेले आहे.
एक लंच ब्रेक झाला आणि त्याच्या लगेच 1 तासानंतर पुन्हा जबरदस्तीचा बर्गर ब्रेक करण्यात आलेला आहे. तर आता तर मला ब्रेक करायचं नाही आहे आणि मी करणारही नाही. मी आता डायरेक्ट हॉटेलपर्यंत जाणार. क्या बात है. या तर मित्रांनो असं आहे की गुगल जो रस्ता दाखवेल तो रस्ता पकडण्याचा विचार आम्ही करत आहे. गुगल जर बोलेल की मथुरातनं जा तर मथुरातनं जाऊ. गुगल जर बोलला की आग्र्यातनं जा तर आग्र्यातनं जाऊ. आता बघूया. तर आता रिमेनिंग किलोमीटर्स आहे 204. टाईम झाला आहे 5:15. अरे बापरे. आता ब्रेक तर कुठे घ्यायचाच नाही आहे. माझी इच्छा तर ब्रेकची नाही आहे. बस पेट्रोलसाठी ब्रेक घेणार बस. तर बघूया. मे बी 8:30पर्यंतही पोहोचू शकतो आपण. ठीक आहे. मथुरा 110 किलोमीटर आहे इकडनं. आता मथुरा एक्झिट आपल्याला घ्यायचं आहे. चला मित्रांनो मथुरा कट आपण घेत आहे इकडनं लेफ्ट. सो यमुना एक्सप्रेस वे बाय बाय. यमुना को कर दिया है हमने टाटा बाय बाय. अब बोलो क्या. चला मित्रांनो अर्पण भाऊच्या हिशोबाने नाव वी आर एक्झिटिंग. भैया मथुरा जाना है. मथुरा ग्वालियर भी ये रोड से आएगा ना सीधा. आउटर से जाएगा ना. ठीक है धन्यवाद. चलो चलो ग्वालियर यहीं से जाएंगे. थोड़ा उल्टा बता रहा था वो पहले, अभी वो सुधर गया. गूगल माता को थोड़ा सा इलेक्ट्रिक का शॉक देना पड़ता है तो सही हो जाती है. आता मथुराकडे जाताना मथुरा बायपासला जे धरण लागतं हे धरण आपल्याला लागलं होतं ॲक्च्युली. आता माझ्या डोक्यात थोडंसं प्रकाश पडला की हां आपण बरोबर रस्त्याने जात आहे. कारण सध्या थोडंसं आम्ही कन्फ्युजन मोडमध्ये होतो की इकडनं रस्ता आहे की नाही ग्वालियरचा. तर आहे हा रस्ता आहे ग्वालियरचा. याच रस्त्याने आलो होतो आपण. तर मित्रांनो अजून 132 किलोमीटर आहे आमचं जे टार्गेटेड हॉटेल ठेवलेलं आहे ग्वालियरचं. आणि टाईम आता झालेला आहे 6:20. ट्राय करूया की शेवटचे 30-40 किलोमीटरच आपल्याला अंधारात करायला लागले पाहिजे इन्स्टेड ऑफ डुईंग मोर दॅन 100 किलोमीटर्स. ओके बघूया. रस्ता तर छान आहे बट इथे असं ट्रक्सचं ट्रॅफिक थोडंसं आहे ज्यामुळे आपल्याला असं कंटिन्युअसली ब्रेकिंग मग स्लो डाऊन मग पुन्हा गॅप बघून समोर निघा असं होत आहे. म्हणजे कॉन्स्टंट नाही भेटत आहे. हा आहे ग्वालियर मथुरा हायवे. इट्स काइंड ऑफ पॅरलल टू यमुना एक्सप्रेस. बट आम्हाला गुगलनी हा रस्ता दाखवला तर म्हणून आम्ही हा रस्ता घेतला. ओके बघूया. 7:30-8पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया आज. चला. टाईम झालेला आहे 6:40 आणि 20,690 किलोमीटर्स आपल्या ओढोवर झालेले आहेत. आपण नागपूरला पोहोचतपर्यंत 21,000च्याही समोर जाणार. क्या बात है. या बहुत बढ़िया. A few moments later. 7:05 झाले आणि इकडनं अजून 94 किलोमीटर्स आहे आउटर रिंग रोड ऑफ ग्वालियर. आता ग्वालियरला पोहोचूया आणि उद्याचं असं राहणार आहे मी आणि अर्पण दोघंच राईड करणार आहे. कारण यशला जायचं आहे यवतमाळ. ग्वालियरवरनं डायरेक्ट नागपूरचा जो पट्टा आहे पूर्ण डायरेक्ट नागपूर अर्पण आणि मी करणार आहे. आणि यशला जायचं आहे यवतमाळ. तर त्याला नागपूरला रात्रीच्या टाईमला पोहोचायचं नाही आहे. त्याला डायरेक्ट यवतमाळ करायचं आहे. तर मे बी तो ग्वालियरवरनं निघणार आणि मध्ये कुठेतरी थांबणार नागपूरच्या आधी आणि तो तसा समोर जाणार. आणि कृती सर सुद्धा यशला साथ देणार असं सध्याचा प्लॅन आहे. लास्ट जो डे आहे 2-2 मध्ये डिवाइड होणार आहे. तर अशी गोष्ट आहे. म्हणून आजच्या दिवशी मी थोडंसं ट्राय करत होतो की डे टाईममध्ये जास्तीत जास्त आपली राईड झाली पाहिजे सो दॅट आराम छान होऊन जाईल. आणि उद्या ग्वालियर टू नागपूर 700 किलोमीटर राईड करायची आहे. तर ते सुद्धा डे टाईममध्ये जर करता आली तर बेटर राहील. त्यासाठी आपल्याला सकाळी निघावं लागेल. तर अशी गोष्ट आहे मित्रांनो. उद्या आपली जे क्रेझी 4ची जी टीम आहे ते 2-2 मध्ये डिवाइड होणार. ओके आला वाटतो यश. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 22 जून 2025 आणि आज आहे राईडचा आखरी दिवस. आखरी म्हणजे आज आपण ग्वालियर टू नागपूर राईड करणार आहे. घरी पोहोचणार आहे. तर आजची जर्नी राहणार आहे अराउंड 700-680 किलोमीटर्स. ग्वालियरमध्ये आमचा जो स्टे आहे काल रात्री आम्ही जवळजवळ 8:30-9:45 दरम्यान पोहोचलो होतो. ते काय मी शूट केलेलं नाही आहे कारण अंधारच झालेला होता आणि भरपूर थोडंसं राईड मोडमध्ये जास्त होतो. तर त्यामुळे म्हटलं चला आज आपण राईड करूया पोहोचूया
आणि नंतर मग नेक्स्ट डेची सुरुवात करूया. जिथे आम्ही थांबलेलो आहे स्टेचं नाव आहे द हॉटेल राजवाडा. इट्स अ नाईस गुड डिसेंट प्रॉपर्टी ॲक्च्युली. सकाळचे वाजले 6:30 आणि आता लवकरात लवकर निघायचं आहे. तर जसं मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की आज अर्पण आणि मी राईड करणार आहे. 6-6:30च्या दरम्यान निघून जाऊ आम्ही. यश आणि कृतिश सर थोडंसं आरामात निघणार आहे. तर त्यांचा थोडासा एक स्टे अजून जास्त आहे कुठेतरी मध्ये. तर चला निघूया, आजच्या दिवसाची सुरुवात करूया आणि राईड करूया. सो हिअर वी विल बी एंडिंग दी जर्नी ऑफ लडाख ॲट नागपूर. चला स्टे ट्यून फॉर दिस बाईक राईड. ओके चला. हे बघा बाईक्स रेडी झालेल्या आहेत, सामान सगळं ठेवलेलं आहे. ओके चला निघूया. आज रस्ता भरपूर नापायचा आहे बाबा. चला चलो भाई. गणपती बाप्पा मोरया, बजरंग बली की जय. चलो विकास भैया बाय. चलो भाई. हां तर मित्रांनो एक्झॅक्ट किलोमीटर्स जर मी माझ्या घरचा मॅप लावलेला आहे ते दाखवत आहे 676 676 आणि ETA दाखवत आहे 7:45 7:45 आपण पोहोचून जाऊ असं गुगल माताचं म्हणणं आहे. तर रस्ता ॲक्च्युली छान वाटत आहे. इकडे छान असं घाटी आणि सकाळचा टाईम, पण तरीसुद्धा सकाळचा टाईम असला तरी गर्दी आहे. माझं ॲक्च्युली कारण आज पूर्ण ग्वालियर टू नागपूर मारण्याचे हे आहे की मी टाकली आहे उद्याची पण सुट्टी. जर आज मी नागपूर कवर करू शकतो, 700 किलोमीटर आहे, तर मला उद्याचे दिवस रेस्ट करायला भेटून जाईल. हे माझं एक कारण आहे. उद्या मी आराम करणार बढिया आणि परवापासून आपल्या डेली रुटीन कामाला लागणार. वातावरण थोडंसं पावसाचं दिसत आहे आणि वेदर फोरकास्ट फॉर ग्वालियर इज थंडरस्ट्रॉम असं अर्पणनी मला सांगितलं आहे आणि वातावरणही तसंच दिसत आहे. आशा करतो की ह्या ढगाळ वातावरणातनं आम्ही निघून जाऊ, कारण एकदा का रस्ता ओला झाला तर थोडी गाडीची स्पीड पण स्लो होऊन जाते. आपल्याला करायचं आहे लवकरात लवकर नागपूर कवर. सो वी डोंट नीड बारिश, वी नीड सुखा रस्ता. A few moments later. मित्रांनो जे नको होतं तेच समोर दिसत आहे. एकदम काळे काळे ढग पाण्याने भरलेले आमच्या दिशेनेच दिसत आहे. तर मे बी आम्ही त्याच्या थ्रूच जाणार आहे. मे बी पाऊस लागणार आहे. हे बघा कसं काळं झालेलं आहे रे बाबा समोर. अरे बाबा बाबा मजा. हे बघा कसं काळं झालेलं आहे. म्हणजे सध्या आमच्या डोक्यावर नाही, आमच्या डोक्यावर तर पांढरा आहे, समोर काळं आहे. हो चला 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 अब निकले हैं, डिसाइड किया है तो अपन करेंगे. मुझे ऐसा लग रहा है अपन जा रहे हैं बारिश की तरफ, लेकिन बारिश भी थोड़ा थोड़ा धीरे धीरे करके उस साइड जा रही है. ठीक है देखते हैं अभी क्या है. ये बादल और घने होने से पहले अपन आगे निकल जाए, सही हो जाए फिर. ओह बिजली कड़की भाई साहब लेफ्ट में. और हवा भी तेज हो गई रे, क्रॉसविंड. चला 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 बघूया. आहे आपल्याकडे सुविधा रेनकोट. काय करणार आता, पाऊस आहे तर पाऊस आहे. चलवा. ये यहाँ पे ये हाँ कीचड़ है थोड़ा सा, लेकिन संभल के. ये कीचड़ नहीं है बोल रहे हो तुम? नहीं यहाँ पर कहाँ. अच्छा मित्रांनो पाऊस जरा जास्तच आहे इकडे. येऊन जवळजवळ आम्हाला 10 ते 15 मिनटं झालेले आहे. पाऊस थांबण्याचं काही नाव घेत नाही आहे. मी ॲज अ सेफ्टी आपलं हे सगळं घातलेलं आहे. गोप्रो पण काढून घेतला. गोप्रो सोबत रिस्क घेऊ शकत नाही. जोरात पाऊस आहे. नुसता पाऊस असता तर निघालो असतो. पूर्ण काळोख झालेला आहे आणि विजासुद्धा कडकडत आहे. ॲक्च्युली मित्रांनो थंडरस्ट्रॉम आहे, तर त्यामुळे थांबलेलंच बरं आमच्यासाठी. 7:45 झालेले आहे. 8 वाजेपर्यंत बघूया कमी होतो काय पाऊस. जर कमी नाही झाला थोडा पुन्हा विचार करूया, सिच्युएशनला गेज करूया आणि त्या हिशोबाने निघूया. 15 मिनटं वेट करतो. अर्पण भाऊनी तर एक झोपही काढून घेतली इथले बसल्या 10 मिनिटाची. करंट टाईम अपडेट इज 8 वाजले एक्झॅक्टली. म्हणजे इकडे येऊन इकडे धाब्यावर थांबून अर्धा तास तरी झालेला आहे, पण पाऊस काही कमी होत नाही आहे. हे बघा झोपला हा पुन्हा. हो भाई सोने का नहीं है. रेनकोट पहन लिया ना, मैं तो बोल रहा हूँ रेनकोट पहन लिया, निकलते हैं.
चला अजून 15 मिनटं समोर 7:15पर्यंत वाट पाहतो. जर कमी झाला तर निघू, नाही तर पुन्हा असंच इथे बसू. क्या बोल सकते, कुछ नाही बोल सकते अभी. चला. तर मित्रांनो 7:15 झालेले आहे. जसं मी तुम्हाला बोललो होतो की 8 नंतर 7:15पर्यंत वाट बघूया. पाऊस काही कमी झालेला नाही आहे. जस्ट आता 2 मिनिटं आधी थोडासा पावसाचा आवाजच कमी झालेला आहे. पाऊस आहे आणि मी ॲक्च्युली थोडंसं वेदर बघितलं तर ॲक्युवेदरच्या हिशोबाने 99% पाऊस आहे. 1:30 वाजता, 3 वाजता, 4 वाजता या एरियामध्ये. आता बघूया, थोडा पाऊस कमी झाला की विचार करूया, हळूहळू निघण्याचा प्रयत्न करूया. पण पाऊस कमी ॲक्च्युली होत नाही आहे. थोडासा आता पुन्हा आवाज वाढला बघा, पावसाचा पुन्हा आवाज वाढला. तर अजून 15 मिनटं, 7:15 झाल्या, 8:30पर्यंत वाट बघूया. तेवढ्या वेळ मी तर बसत आहे, मी बसून आहे. पण हा भाऊ बघा, हा भाऊ झोपला. तर मित्रांनो थोडा पाऊस कमी झालेला आहे. निघण्याचा डिसिजन घेतलेला आहे. कीचड हो गया भाई यहाँ पे. चला निघूया आपण. हळूहळू करत आपण आपलं डिस्टन्स कव्हर करूया आज, कारण खूप लांब जायचं आहे. चला. तर मित्रांनो आपण रॉयल एनफिल्डमध्ये आलेलो आहे. रॉयल एनफिल्ड झाशीमध्ये आलेलो आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली झालेलं असं आहे की पाऊस सुरू झाल्यानंतर अर्पणची गाडी थोडा मिसिंग मारायला लागली, झटके मारायला लागली. तर आम्ही झाशीचा मॅप लावला. झाशीचं जे रॉयल एनफिल्ड होतं ते हार्डली 11-12 किलोमीटरवर होतं. पाऊस तर गेलेला आहे, हलकी ऊन येत आहे. पाऊस समोरही राहू शकतो, तरी सध्या पुरता हा घातलेला आहे रेनकोट. नंतर बघूया. तर काम निघालेलं आहे. छोटंसं काम आहे ॲक्च्युली. जे स्पार्क प्लग असतात ना, स्पार्क प्लगचे जे बुश असतात तिथनं पाणी थोडंसं आतमध्ये जात आहे, त्यामुळे स्पार्क प्लग ओला होत आहे. त्यामुळे त्याची गाडी मिसिंग मारत आहे. हार्डली 10-15 मिनिटाचं काम आहे. इकडे येऊन जवळजवळ 20 मिनिटं झालेले आहे, कारण रॉयल एनफिल्ड बंद होतं. तर यांना सुरू करायला शटर वेटर उघडायला वेळ लागला. 9:50 टाइम झालेला आहे. मध्ये एक ॲक्च्युली ॲक्सिडेंट पण झालेला आहे. तर जवळजवळ 4-5 किलोमीटर ट्रॅफिक जाम आहे. तर आता बघूया रिटर्नमध्ये जर आपल्याला आता म्हणजे झाशीतनं निघाल्यानंतर पुन्हा जर तोच ट्रॅफिक लागला हायवेवर, थोडंसं आज टायमिंगचा इश्यू होऊ शकतो. तरी ट्राय करूया. मॅपच्या हिशोबाने रात्री 9:15 वाजता पोहोचूया असं म्हणत आहे. सो लेट्स सी. मित्रांनो अजून एक गोष्ट मला सांगायची आहे. ॲक्च्युली पाऊस खूप आहे. माझा गोप्रो वॉटरप्रूफ आहे, मी केलेलं आहे. आता कसं आहे, आता घरचा रस्ता आहे, हायवे आहे कंटिन्युअसली. तर पावसात गोप्रो लावून हेल्मेटला गोप्रो लावून चालवणं तितकं वर्दी नाही वाटत आहे, कारण आपण लडाख केलेलं आहे बाबा. लडाखमध्ये गोप्रो इज मॅन्डेटरी. इकडे आता हायवे दाखवण्यापेक्षा मी आता तुम्हाला जस्ट अपडेट देतो. सध्या आपण आहे झाशीमध्ये. आता इथनं जिथे पण पोहोचेल तो एक अपडेट देणार आणि आपण आता डायरेक्ट पोहोचणार नागपूर. ओके. तर मित्रांनो तुम्हाला जर ही पूर्ण सिरीज, लडाखची जी सिरीज आहे, लडाख झंस्कार जे आपण केलेलं आहे बाईकवारीमध्ये, जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट देत राहा. बस आता रिमेनिंग जी जर्नी आहे ना नागपूरपर्यंत, आय विल शो इट इन हार्डली 10 to 20 seconds अँड वी विल फिनिश दिस जर्नी नाव. ओके. सो गौरव मेकर बाईकवारी अर्पणची गाडी रेडी झालेली आहे असं वाटत आहे. तर गाडी ठीक झालेली आहे. सो बाईकवारी गौरव मेकर इज सायनिंग आउट फॉर दिस सिरीज. एकदा नागपूरला पोहोचलो की आपण पुन्हा भेटूया. चला. सो 9 वाजले बाबा, 9 वाजले आणि गाडीचे 21,500 झाले. क्या बात आहे. हा हा हा. क्या बोलते अर्पण भाई, कैसा लग रहा नागपुर पहुंच के? बोलो बोलो. ओके गॉट इट. यस. मेरा तो फर्स्ट टाइम था भाई. मेरे को मतलब समझ में ही नहीं आया. हो गया यार, कर लिया यार अपन ने. एक नंबर, बढ़िया. यस. मजा आ गया. नागपूर से तर नवीन का बरं वाटत आहे यार मला. एकदम म्हणजे असं नवं कोरं नागपूर वाटत आहे. इतक्या दिवसानंतर बघितलं ना नागपूरला. बघूया 0 माईल तसाच आहे की काहीतरी बदललं आहे तिकडे. अरे जाऊ दे रे बाबा. हाय. बापरे इतके सारे मित्र. बढ़िया. थँक्यू भाई. मस्त. थँक्यू भाई. बढ़िया. थँक्यू सो मच. थँक्यू सर.
चला आपण टोटल ओढो बघूया आता काय झालेलं आहे. म्हणजे आपण कॅल्क्युलेट करू शकतो की पहिल्या दिवशी काय होतं आणि आता काय होतं. लेट्स डू इट. सर्व्हिस रिसेटचा मेसेज आला रे बाबा. 21,521. क्या बात है. 21521. द नंबर गेम इज स्टिल ऑन. क्या बात है.